संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीच पुढे ढकलण्यात आली आहे। आता यावरूनच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेत। मुख्यमंत्र्यांचा दौरा आज ठरला का असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्याने आजची पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचा खर्च कोण करणार, त्यांना जाण्यासाठी पैसे कोण देणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय। पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे। पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे। त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे। मला असं वाटतं 2500 विद्यार्थी येतात आणि जातात, मग त्यांचं येणं जाणं, त्यांचं राहणं, त्यांचा त्रास, त्यांचा प्रवास याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का? पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद, उद्या पोलीस आयुक्तांच्या मनात आलं भरती चालू, ही काय रजाकारी चालू आहे का? पोलीस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का? पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्याने भरती पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मात्र यावरूनच विरोधकांनी शिंदे गटाला, मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यावरून खेडेगावावरून आलेलो हे माझी दुसरी चक्कर आहे। तशी पहिल्या चक्कर पण माझे 2000 रुपये केले, या चक्कर पण मध्ये पण 2000 रुपये केले। तिथं राहायची व्यवस्था नाही, ऑटोवाले त्रास देतात, झोपाची व्यवस्था नाही। तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेर झोपलेले आहेत। इथं मच्छराचा त्रास, संडास पण इथं सफा केलेले नाही आहे, काही नाही आहे। मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे? 2-2000 रुपये लागते आम्हाला परत यायला। त्याच्यामध्ये माझे वडील शेतात काम करतात आणि कुठून पैसे देणार आहे आम्ही? इथं जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे। बाहेर जेवायला गेलं ते पण 2 पोळ्या देतात आणि 80-80 रुपये घ्यायले। या ऑटोवाल्याचा भरपूर त्रास आहे।